मुळात आरक्षणाची मागणी करत असताना हम्म, जे आपल्याला घटनेच्या कलम 14 ते 16 मध्ये आरक्षण कोणाला द्यावं या बाबतीतल्या काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीमध्ये सेक्शन 14 आर्टिकल 14 सबसेक्शन 3 मध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे की त्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं नाही हम्म, आणि जे सोशली बॅकवर्ड आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असा त्याच्यामधला सरळ उल्लेख आहे. पण हम्म, आपण आरक्षण देत असताना कोणत्या पातळ्या तपासतो? तर हम्म, मुळात त्या समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासतो, हम्म, सामाजिक भेदभाव तपासतो, प्रतिनिधित्वाची कमतरता तपासतो आणि संविधानातले त्याच्यातले जे कायदे त्यात तपासतो. आणि हे सगळं तपासत असताना इंदर साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया जी केस आहे हम्म, त्या केसमध्ये जी 50% शिलिंग घालून दिलेली आहे त्याला घटनात्मक त्याला कुठं भेद होऊ नये ह्या सुद्धा गोष्टीची काळजी घेतली जाते. आता बंजारा समाजाच्या बाबतीत आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. हम्म, आता बंजारा समाजाचं हे आंदोलन पुढे येण्याचं कारण काय आहे? तर 2005 पासून ही मागणी सुरू आहे. संत रामराव बाबांनी अनेक वेळेस याबद्दल उपोषण केली, परंतु प्रामुख्याने आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅझेट ज्या वेळेस लागू झालं असा निर्णय शासनाने घेतला त्यानंतर या आरक्षणाच्या लढाईला मोठ्या प्रमाणात बळ मिळाल्यासारखं झालं आणि उभारणी झाली. तर हम्म, मुळात हैदराबाद गॅझेट हे हैदराबाद संस्थान होतं हम्म, आणि त्या संस्थानाच्या अंतर्गत असलेले जे काही विभाग होता त्यामधल्या वेगवेगळ्या जातीला कशा पद्धतीने हे दिलं त्याबद्दल त्याच्यामध्ये तरतुदी होती. हम्म, त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या बाबतीत आपण बघितलं तर काही कुणबीच्या नोंदी तिथं सापडतात. ठीक आहे. त्यासोबत वंजारी समाज असन, बंजारा समाज असन, धनगर समाज असन याबद्दलच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस त्या हैदराबाद संस्थांमधलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्य आहे त्या राज्यामध्ये बंजारा समाज हा एसटी मध्ये दिसतो हम्म, आणि तो समाज एसटी मध्ये असण्याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा दऱ्याखोऱ्यात फिरणारा समाज आहे. तो आजही डोंगरात राहणारा समाज आहे. निश्चितपणाने 2-5% समाजामध्ये प्रगती झाली असेल, परंतु आजही 90% लोक ही जिथं डोंगर आहे, जिथं पडीक जमीन आहे ठीक आहे. तिथं राहतो आणि त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु मला एकच सांगायचं आहे सौरभजी हम्म, की हे सगळे प्रश्न का तयार झालेत? हम्म, तर आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये नाही सगळ्या देशात अशांतता आहे आरक्षणाच्या बाबतीत. बरोबर. त्या आरक्षणाची गरज का वाटू राहिली? कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली,